तर स्केचर वर्कबेंच झाल्यानंतर आपल्याला स्केचचा यूज करून पार्ट डिझाईन कशा प्रकारे करायचं आहे आता आपल्याला शिकावं लागेल. तर त्याला आयसोमेट्रिक ड्रॉईंग आणि 3D डिझाईन्स ज्या ड्रॉईंग्स असतील म्हणजे 3D कंपोनंट्स ते बनवण्यासाठी आपल्याला स्केचर येणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण काही सेशन्स स्केचरवरती वर्क केलेलं आहे. आता त्या स्केचरचा आपण पार्ट डिझाईनसाठी यूज करणार आहोत. तर चला बघूया काही ड्रॉईंग्स आपल्या 3D डिझाईन्सच्या असतील. जसे की इथं 3D डिझाईन्सच्या काही ड्रॉईंग्स याच्यामध्ये पार्ट मॉडेलिंग अशा प्रकारे आपण 3Dमध्ये करू शकतो आहे. तर याचा पार्ट डिझाईन करण्याच्या आधी तुम्हाला आयसोमेट्रिक व्ह्यूबद्दल थोडंसं सांगतो आहे. आता इथं डेफिनेशन बघा आयसोमेट्रिकची स्क्रीनवरती इथं दिलेली आहे. वेन अ क्यूब इज प्लेस्ड इन ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर ऑन अ ग्राउंड विथ अ सॉलिड डायगोनल परपेंडिक्युलर टू वर्टिकल प्लेन द फ्रंट व्ह्यू ऑब्टेन्ड इज नोन ॲज आयसोमेट्रिक प्रोजेक्शन ऑफ अ क्यूब. सो याच्यामध्ये इथं राईट साईडला ही ड्रॉईंग दिलेली आहे. हा क्यूब एका कॉर्नरनी इथं प्लेस केला आहे ग्राउंडवरती डायगोनल परपेंडिक्युलर टू वर्टिकल प्लेन. जो व्ह्यू इथं दिसत आहे त्या व्ह्यूला आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन म्हणतो आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर त्या आयसोमेट्रिक ड्रॉईंग्स असतात त्याच्यामध्ये आपण हाईट इथे देतो 30 आणि 30 अँगल देऊन अँगलचा यूज करून आपण ड्रॉईंग क्रिएट करतो. त्याच्यामुळं ते 2Dमध्येच आपल्याला 3D व्हिज्युअलाइज होतं म्हणजे लेंथ विड्थ आणि हाईट त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो आहे. तर त्याच्यामध्ये काही आयसोमेट्रिकचे जे प्रोजेक्शन्स असतात कशा प्रकारचा दिसतो तुम्ही बघू शकताय. आता याच्यामध्ये बघा काही हेक्झॅगॉन इथं दिलेला आहे. फ्रंट व्ह्यू जर एक्झॅक्टली आपण पाहिला हेक्झॅगॉनचा तर तो काही या प्रकारचा दिसतो. पण ज्यावेळेस आपण आयसोमेट्रिकमध्ये त्या हेक्झॅगॉनला पाहू तो या प्रकारचा दिसेल आणि हा वर्टिकल प्लेनमध्ये या प्रकारचा पॅरलल टू वर्टिकल प्लेन पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. याला हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरलल झालेलं आहे ते अँड दिस वन इज फॉर वर्टिकल. सर्कल पण ज्यावेळेस आपण बनवतो सर्कलचा हा फ्रंट व्ह्यू झालेला आहे. पण आयसोमेट्रिकमध्ये सर्कल काही या प्रकारचे दिसतात म्हणजे तो इलिप्टिकल शेप दिसतो. आता टू ड्रॉ आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ अ स्क्वेअर प्रिझम. आता याच्यामध्ये जर बघितला ठीक आहे तर हा एक ऑब्जेक्ट आहे 3D प्रिझम स्क्वेअर प्रिझम. तर याचा फ्रंट व्ह्यू आहे हा ज्याची की हाईट 60 इथे दिलेली आहे आणि त्याचा टॉप व्ह्यू दिलेला आहे 25. तर तो आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये या प्रकारचा काही दिसेल. याच्यामध्ये हॉरिझॉन्टलचं ठेवला तर असा दिसेल आणि राईट साईडने ठेवला तर असा दिसेल. तर हे आयसोमेट्रिक व्ह्यू आहेत आणि हे त्याचे प्रोजेक्शन्स आहेत. तर ड्रॉईंगमध्ये त्याच्याबद्दल आपण आयसोमेट्रिकचे काही मॉडेल्स इथं बघूया बेसिक, जेणेकरून तुम्ही बेसिकने ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो त्यावेळेस बेसिक टू ॲडव्हान्समध्ये आपल्याला गोष्टी शिकण्यासाठी इझिली आपण क्रिएट करू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला पार्ट डिझाईनसाठी एकदम बेसिक कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी क्रिएट करायचे आहेत. हळूहळू ज्यावेळेस आपला हँड्स ऑन प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर आपण डिफिकल्ट कॉम्पोनंट्स पण क्रिएट करू शकतो. तर तुम्हाला 3D पार्ट बनवताना आधी कन्सेप्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीला मे बी यू मे फेस डिफिकल्टीज ॲज यू आर व्हेरी बिगिनर्स इन दॅट 3D मॉडेलिंग एन्व्हायरमेंट. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एव्हरी पार्ट इज अ डिफरंट इन मेकॅनिकल इंडस्ट्री. सो वी मस्ट लर्न कन्सेप्ट. त्याच्यामागं कन्सेप्ट काय आहे, कमांड्स कुठल्या वापरलेल्या आहेत याच्याकडे आपला फोकस असला पाहिजे रादर दॅन टू क्रिएट दॅट सिंगल इंडिव्हिज्युअल पार्ट. कारण एक पार्ट एक वेळेस बनवला आपण तो नेक्स्ट वेळेस दुसराच पार्ट असेल आपल्याला. सो आपण मागच्या पार्टमध्ये कुठली कन्सेप्ट यूज केली त्याचा यूज करून आपल्याला त्याच्या रेफरन्सने दुसरे पार्ट्स या ठिकाणी क्रिएट करावे लागतात. तर हे काही आयसोमेट्रिक व्ह्यूज आपल्यासमोर आहेत. तर इथं या ठिकाणी जर बघितलं आपण आयसोमेट्रिक मॉडेल तर या ठिकाणी आयसोमेट्रिक मॉडेल आपण या व्ह्यूला म्हणणार आहेत आयसोमेट्रिक आणि इकडं जे आहेत त्याचे प्रोजेक्शन दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याकडे वाईस वर्सा काम
आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यू जर तुमच्याकडे असतील, म्हणजे हा व्ह्यू नसेल तरी तुम्हाला याचं 3D पार्ट बनवता आला पाहिजे जर तुमची ड्रॉइंग परफेक्ट असेल तर. अदरवाईज सेकंड गोष्ट असते, आपल्याकडे पार्ट असतो 3D, त्याचे आपल्याला डिटेलिंग बनवावे लागते. म्हणजे याला आपण डिटेलिंग म्हणतो. हे मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंगसाठी आपल्याला असे व्ह्यूज त्याचे द्यावे लागतात 3D पार्टचे. तर कटियामध्ये आपल्याला 3D पार्ट पण द्यावा लागतो आणि त्याची ही ड्राफ्टिंग पण द्यावी लागते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पार्ट बनवण्यासाठी ड्रॉइंग रीड करणं खूप महत्त्वाचं असतं पहिल्यांदा. फर्स्ट स्टेप असते तुमची पार्ट डिझाईन बनवण्यासाठी, ड्रॉइंग प्रॉपरली तुम्हाला रीड करता आली पाहिजे. पहिल्यांदा 5 मिनिट तुम्ही ड्रॉइंगकडे लक्ष द्या, ड्रॉइंग प्रॉपरली रीड करा आणि त्याच्यानंतर पार्ट क्रिएट करण्याकडे तुमचा फोकस असला पाहिजे मेनली. तर हा पार्ट आपल्याला आज डिझाईन करायचा आहे विथ द हेल्प ऑफ स्केच बेस्ड फीचर इन कटिया. म्हणजे स्केचरच्या बाहेर आपल्याला जावं लागेल आणि स्केच बेस्ड फीचरमध्ये जावं लागेल आणि त्याचा यूज करून आपल्याला 3D मॉडेलिंग करावी लागेल. तर याच्यासाठी आता आपण जर पाहिलं तर हे व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू. म्हणजे या डायरेक्शनने आपण ज्यावेळेस बघतो आहे पार्टला तर तो असा दिसेल. तर हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. आणि ज्यावेळेस आपण या साईडने बघू लेफ्ट साईडने तर हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू इथे या ठिकाणी दिलेला आहे याचा. हे हिडन लाईन आहेत, म्हणजे हे जे कट सेक्शन्स आहेत, म्हणजे हा होल आहे. तर या साईडने तर तो दिसणार नाही. ही जी लाईन आहे ही लाईन आहे, ही टॉप आहे. आणि हे जे हिडन लाईन्स आहेत ते इनव्हिजिबल असल्यामुळं आतमध्ये इकडून ते आपल्याला हिडन लाईनमध्ये त्या ठिकाणी बनवावे लागतात. तर ऑटोकॅडमध्ये ॲज इट इज आपण स्केचिंग याच्यामध्ये ड्राफ्टिंग केली होती, मॅन्युअल ड्राफ्टिंग आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये तशी मॅन्युअल ड्रॉइंग आपल्याला बनवायची नाही आहे, म्हणजे ॲज इट इज ड्रॉइंग आपल्याला बनवायची नाही आहे. तर ॲज इट इज ड्रॉइंग न बनवताना आपल्याला आधी स्टेप वाईज जावं लागतं. म्हणजे पार्ट आपल्याला आधी बेस क्रिएट करावा लागतो, नंतर सेकंडरी जिओमेट्री त्याची क्रिएट करावी लागते, नंतर काही कट असतील तर ते कट आपण नंतर करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला स्केच बनवावे लागते. म्हणजे ज्यावेळेस पण आपल्याला याची स्केच बनवायची आहे 2D, तर ॲज इट इज न बनवता पहिल्यांदा आपल्याला हा बॉक्स एक्सटर्नल जो दिसत आहे, म्हणजे इकडून हा बेस पाठीमागचा हा बनवावा लागेल. त्याच्यानंतर हा बेस बनवल्यानंतर एवढाच हे समोरचं जे आहे एक्सट्रूजन, म्हणजे आता याच्यामध्ये आपण एक्सट्रूजन काही सॉफ्टवेअर म्हणतो त्याला 3Dमध्ये कन्वर्ट करण्याला. स्केचला 3 डायमेन्शनल आपण ज्यावेळेस अप्लाय करतो 3rd डायमेन्शन, त्याला एक्सट्रूजन काही सॉलिडवर्क्समध्ये वगैरे म्हणतो आपण त्याला. ऑटोकॅडमध्ये पण एक्सट्रूजन म्हणतो आपण, पण कटियामध्ये त्यालाच पॅड म्हणतो आपण. म्हणजे जी स्केच आहे त्याला 3Dमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पॅड कमांडचा आपण ऑप्शन यूज करणार आहेत. हे नंतर आपण हे ॲड करणार आहेत आणि नंतर हे कट आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. तर जसं की मी आधी पण सांगितलेलं आहे, आपण त्यावेळेस आपण ओपन करतो कटिया, प्रोडक्टमध्ये ओपन होतं. सो वी नीड्स टू क्रिएट फाईल, न्यू, ॲनालिसिसच्या ऐवजी पार्ट, क्लिक ऑन ओके. तर इथं बघा पार्ट डिझाईन ज्यावेळेस आपण ओपन करतो आहे तर पार्ट डिझाईन वर्कबेंचमध्ये स्केच बेस्ड फीचर एक महत्त्वाचं आहे, ड्रेसअप एक फीचर, ट्रान्सफॉर्मेशन फीचर. या 3 गोष्टी, या 10 टूल्स आपल्याला येणं फार महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी 3D पार्ट बनवण्यासाठी. आता जे पार्ट्स आपण बनवतो त्याला मेजर करण्यासाठी हा मेजर टूल एक इथं इम्पॉर्टंट आहे. नंतर स्केचमध्ये आपण बघितलेला व्ह्यू टूल बार पण इथं इम्पॉर्टंट आहे. याला प्लेस करतो ओरिजिनल पोझिशनला, जस्ट डबल टॅप ऑन दॅट. सो फर्स्ट लेट स्टार्ट विथ द स्केच बेस्ड फीचर. सो स्केच बनवण्याच्या आधी तुम्हाला स्केच बेस्ड फीचर कशा प्रकारे वर्क करतं आणि स्केच जे आपण आधी बनवलेले आहेत त्याचं 3Dमध्ये कसं कन्वर्ट होतो, तर याचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे जेणेकरून आपण स्केच क्रिएट करू शकतो. तर आत्ताच्या सेशनमध्ये तुम्हाला पॅड आणि पॉकेटबद्दल मी सांगेन आणि त्याचा यूज मी नेक्स्ट सेशनमध्ये सांगेन आपल्या आयसोमेट्रिक मॉडेल बनवून. आता याच्यामध्ये प्लेन सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, जसं की आपण केलेलं आहे स्केचरसाठी. स्केच इथे या ठिकाणी आपण क्रिएट केलेली आहे. जसं की लेट्स से की माझ्याकडे एक प्रोफाईल आहे, एस्केप,
हा पॉईंट, कंट्रोल हा पॉईंट, रिलेशन, कोइन्सिडन्स. तर पहिल्यांदा तर तुम्हाला पार्ट डिझाईन बनवण्यासाठी काही टर्म्स असतील कटियामध्ये वर्क करताना, की पहिलं तर तुम्हाला ड्रॉईंग करायची आहे कन्स्ट्रेंट. पहिली ड्रॉईंग तुमची असली पाहिजे कन्स्ट्रेंट, म्हणजे ऑल द डायमेन्शन्स रिक्वायर्ड यू मस्ट हॅव गिवन इन द ड्रॉईंग. जशी ड्रॉईंग असेल तुम्हाला त्याला डिफाईन करावं लागेल. म्हणजे आता ज्यावेळेस आपण स्केच ॲनालिसिसवरती जातो तर इथं ISO कन्स्ट्रेंट दाखवतो आहे, तर याला आपण 3D मध्ये इझिली कन्वर्ट करू शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट स्केचमध्ये तुमच्या कुठंही एक्स्ट्रा पॉईंट वगैरे नको आहे, म्हणजे लाईनवरती पण एक्स्ट्रा पॉईंट आपण घेऊन ज्यावेळेस बनवतो तर अशा प्रकारचे पण स्केच नको आहे. फर्स्ट कंडिशन आहे ISO कन्स्ट्रेंट ड्रॉईंग असली पाहिजे. स्केच शुड नॉट बी इंटरसेक्टेड म्हणजे असे पॉईंट असणं किंवा एक्स्ट्रा लाईन असणे अपार्ट फ्रॉम द क्लोज स्केच. ओके, तर क्लोज स्केच असायला पाहिजे त्या ठिकाणी फक्त. तर असे पॉईंट्स वगैरे काय असतील किंवा अननेसेसरी सेक्शन काय असेल त्याला ट्रिम करावा लागतो आपल्याला. देन आता याच्यामध्ये आपण स्केचरमध्ये असल्यामुळं स्केच बेस्ड फीचर इथे दिसत नाही आहे. जसं की मी म्हणलं होतं की पॅडने आपण त्याला 3D मध्ये कन्वर्ट करतो स्केच बेस्ड फीचर. सो इथं स्केचरला लागणारे टूल आहेत. सो याच्यासाठी तुम्हाला स्केचरच्या बाहेर जावं लागेल. सो इथून एक्झिट वर्क बेंच ऑप्शन आहे, तर स्केचरला आपल्याला एक्झिटवरती क्लिक करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण एक्झिट करतो आहे आणि प्रॉपर स्केच असेल तुमची कंडिशनमध्ये, त्यावेळेस आपल्याला ऑरेंज कलर ऑलरेडी सिलेक्टेड आहे. स्केच बेस्ड फीचरमध्ये फर्स्ट ऑप्शन आहे पॅड, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पॅडवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो आहे तर ऑटोमॅटिक त्याला थिकनेस ॲड झालेली आहे 20 mm ची. तुम्हाला जितकी पाहिजे असेल 25 सपोज, तर 25 टाकून एंटर आपण क्रिएट करू शकतो. तर हा तुमचा 2Dची आपण डायरेक्टली 3D मध्ये पार्ट डिझाईन केलेला आहे विथ द हेल्प ऑफ पॅड कमांड. तर अशा प्रकारे आपल्याला स्केचच्या बाहेर येऊन पॅडमध्ये कन्वर्ट आपण त्याला करू शकतो. आता नेक्स्ट गोष्ट असते याच्यामध्ये आपल्याला काही मेजर करायचं असेल, जसं की आपल्याला याची लेंथ मेजर करायची आहे. सो वी कॅन जस्ट टेक ऑन दिस मेजर आयटम अँड जस्ट सिलेक्ट ऑन लाईन, सो इट विल फाइंड आउट द लेंथ अँड विड्थ इन ऑल दिस थिंग्स. आता याच्यामध्ये काही तुम्हाला जसं की स्पेसिफिकेशन ट्री आहे लेफ्ट साईडला. आता ज्यावेळेस आपण पार्ट क्रिएट करतो, फर्स्टमध्ये राईट क्लिक करून वी हॅव प्रॉपर्टीज पॅनल हिअर. प्रॉपर्टीजमध्ये जाऊन प्रोडक्ट पार्ट नंबर वगैरे इथून आपण त्याला अप्लाय करू शकतो. ओके, इथं नंबर अप्लाय झालेला आहे. हे प्लेन आहेत आणि हे पार्ट बॉडी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहे. इथं पार्ट बॉडी म्हणजे स्पेसिफिकेशन ट्री थोडक्यामध्ये तुमचं जे काम केलेलं असेल त्याची हिस्ट्री इथं सेव्ह असेल. या प्लसवरती क्लिक करून आपण त्याला एक्सपांड करू शकतो. म्हणजे जे जे ऑपरेशन आपण केलेले आहेत, ज्या ज्या कमांड यूज केलेल्या आहेत त्या सर्व स्पेसिफिकेशन ट्रीमध्ये हिस्ट्रीमध्ये इथं अवेलेबल असतील. जसं की पॅरामेट्रिक सॉफ्टवेअर आहे. मला स्केचमध्ये काही एडिटिंग करायची असेल, म्हणजे काही पार्ट तुमचा चुकला असेल तर त्या ठिकाणी स्केचला डबल क्लिक करून आपण स्केचमध्ये एंट्री करू शकतो. म्हणजे आपल्याला हे 25चं लेट्स से की 30 पाहिजे करायचं आहे, नंतर 30 करून मी जस्ट एक्झिट वर्क बेंच करेन. तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी जर मेजर केलं मी तर हे 30 झालेलं आहे. सो याला बाय डायरेक्शनल असोसिएटिव्ह म्हणतो. म्हणजे आपण स्केचमध्ये एडिट केलं ते पार्टमध्ये ऑटोमॅटिकली अपडेट झालेलं आहे. जर तुम्हाला याची थिकनेस वाढवायची असेल, म्हणजे हे पॅड कमांडने आपण याची थिकनेस दिलेली होती, तर मला पॅडवरती डबल क्लिक करावं लागेल. पॅडवरती डबल क्लिक केल्यानंतर इथं 25च्या ऐवजी 50 पाहिजे असेल 50 टाकून एंटर आपण करू शकतो. तर अशा प्रकारे हे पॅडचा कन्सेप्ट आपल्याला यूज करून ड्रॉइंग्स क्रिएट करायचे आहेत.